निवडणुकीच्या तोंडावर बीडचं वातावरण चांगलंच तापलंय। प्रीतम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावर फेसबुकवरून आक्षेप घेणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली आहे। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच हा सगळा प्रकार घडलाय। दादासाहेब मुंडे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। दरम्यान प्रीतम मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या नावाचा राजकीय फायद्यासाठी वापर केल्याचा आक्षेप घेण्यात आला होता। मात्र प्रीतम यांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळण्यात आलाय, त्यामुळे प्रीतम मुंडेंवरचं मोठं संकट टळलंय। आता मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटणार आहे, त्यांना सविस्तर माझं मत सांगणार आहे। आणि गेल्या अनेक दिवसापासून यापूर्वीही अनेक वेळा माझ्यावर अशा प्रकारचा प्रसंग आलेला आहे। या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाचा काही प्रकार राहिलेला नाही। या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून ही घटना घडलेली आहे। पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून यापूर्वीही माझ्या दारात माझी गाडी पेट्रोल टाकून जाळली गेली। यापूर्वी त्यांच्या सांगण्यावरून बीडचे जे LCBचे प्रमुख आहेत मिस्टर पाळवदे, त्यांनी मला नियमबाह्यपणे अटक केली होती, मला लॉकअपमध्येही टाकलं होतं आणि ते संधी शोधत असतात। आज त्यांना योग्य संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी कलेक्टर ऑफिसच्या समोर म्हणजे निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या समोर कार्यालयात घुसून ज्या पद्धतीनं मारहाण केली, यातूनच भारतीय जनता पार्टी किती भयानक दहशत या बीड जिल्ह्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू असताना करते हे दिसून येत आहे।